जय श्रीराम. मी हिंदू महासभा शहर अध्यक्ष सुधीर भैरवाडे. आम्ही या गड्ड्यावर अनेक वर्षापासून पाहतो की आपल्या व्यापाऱ्यांना इथं दमदाटी दिलं जातं आणि त्यांना इथून कसं पळवायला करतील त्याची उपाययोजना केली जाते. गेल्या वर्षी आम्ही इथं गड्ड्यावर पाहिलं असता की एका व्यापाऱ्याला अक्षरशः इथले काही जे जिहादी लोक आहेत, म्हणजे हे गड्डा जो आहे ते पूर्ण जिहादी लोकांच्या हातात गेलेला आहे, की जवळजवळ त्यांनी ठरवलेलं आहे की इथले सगळे हिंदू व्यापारी संपवायचं आणि इथं सगळे जिहादी वृत्ती सगळी करते. त्यासाठी आम्ही गेल्या वर्षीपासून हे उपाययोजना चालू केली होती. पण पंच कमिटीला सुद्धा वेळोवेळी कळवलं होतं की आपल्या लोकांना हिंदूची जत्रा हिंदू व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या, पण त्यांची काय सुद्धा मानसिकता नाही आहे. त्यांना फक्त पैशाचं देणं घेणं आहे. इथं महिलांच्या आभरण नुकसानाचं काय नाही. अक्षरशः विजापुरेस शास्त्रीनगर या भागातले झुंडच्या झुंड 15-16 पोरं एक इथं येतात, बायकांना धक्काबुक्की करतात. लव जिहादचे तर आम्ही 20-25 मुली या गड्ड्यावर गेल्या वर्षी पकडलेला आहे आणि तसं सदर बाजारला सुद्धा काही जणांना घेऊन गेलेलं आहे, त्याची सुद्धा नोंद सदर बाजारला मिळते. पण अशा प्रकारे हे सगळं होत असताना आम्ही त्यांना निवेदन सुद्धा दिलं होतं की गड्ड्यावर असं चाललेलं आहे. गेल्या वर्षी त्यांनी आमची बैठक बसून सर्व काही थांबवण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण परत त्यांनी ह्या वर्षी तसंच केलेलं आहे. कारण की आम्ही शासनाचा एक मुद्दा बघितला तर सर्व काही जे व्यापाऱ्यांना आहे सर्वांना समान ठेवा. असं एक व्यापारी न प्रत्येक व्यापाऱ्याला इथं प्रत्येक गाड्याला तुम्ही लिलाव पद्धतीने घ्या असं शासनाने निर्णय काढलेला असताना सुद्धा ते स्वतः भ्रष्टाचाराच्या मार्गाने शासनाला अंधारात ठेवून कुठल्या तर चौधरी नामक एका व्यक्तीला हा टेंडर देतात आणि तो चौधरी फक्त थोडक्या किरकोळ समोर वसूलदार आहे तो, आणि त्याच्या पाठीमागे सगळी पंच कमिटी सगळं काही पैसा वसूल करत असते. त्यासाठी आम्ही इथं ठरवलेलं आहे की हिंदूंची जत्रा, हिंदूंचा व्यापार आणि हिंदूंचे सर्व काही, त्याशिवाय आम्ही इथं गप बसणार नाही. तर नाही ऐकल्यास आम्ही याच्या मध्ये भरपूर मोठ्या प्रकारे आंदोलन करू, सर्व काही थांबवू. प्रयागराजच्या धर्तीवर हे झालंच पाहिजे. जसं तिथं योगी केलंय तिथं तुम्ही का करणार नाही हा प्रश्न इथं उपस्थित होतो. जय श्रीराम. काय होतंय नेमकं, कशा प्रकारे किती आकारले जातात पैसे, किती पर्सेंटेज ठेवले जातात? आता काल आपल्या एक अक्कलकोटचा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता गरीब परिस्थितीतनं कसं तरी कर वर आलाय. त्याच्याकडे काय तो नाटक करतो किंवा नाटक कंपनी याच्यात काम करतो. त्याने भूत बंगल्याचं एक हे तयार केलं होतं सगळं आणि संकल्प तयार केला होता. मग त्या अनुषंगाने त्यांनी इथं व्यापाराला विचार आल्यानंतर तो सरळ म्हणला 75% माझा धंदा, 75% मी घालणार आणि 25% तुला मी देणार, अशी डायरेक्ट त्यांनी बोललेलं आहे. त्याचा व्हिडिओ त्याची क्लिप आमच्याकडे आहे, ती पत्रकारांना आम्ही पाठवून दिलेली आहे. की ज्यानं आता आमचा एक विशाल पवार म्हणून कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा तसंच त्यांनी म्हणलेलं आहे की अक्षरशः 10/10च्या 10-15ला फक्त 2-2 लाख रुपये द्यायला लागेल. आणि त्यांनी सरळ म्हणलंय सगळं पंच कमिटी घेत असते, फक्त 5% माझ्याकडे राहतात. म्हणजे पंच कमिटी ही शासनाला अंधारात ठेवून हे सगळं कारभार करत आहे. शासनाचा नियम काय सांगताय? शासनाचा नियम सांगतोय प्रत्येक गाळा प्रत्येक दुकान हा लिलाव पद्धतीने झाला पाहिजे. चालू महीने में आपको बुलाऊंगा, बाकायदा आपका प्रेस कॉन्फ्रेंस करूंगा या और वसूली किस पर पास रखे वसूली कौन है? वसूलदार कमेटी अप्पा माने कौन? अप्पा मतलब कौन है? अप्पा मतलब नाम उनका बताइए। अप्पा कौन है? अप्पा मतलब जो है कमेटी का जो मेंबर होते वो हैं नाम बोले ना, अप्पा अप्पा क्या है नाम? बोलने का मौका देंगे तभी तो बोलेंगे। अप्पा जो है कमेटी का मेंबर है, वो जो कमेटी के जो ट्रस्ट में मेन होते हैं उनका नाम है भोगड़े अप्पा। बोगड़े अप्पा। हाँ, वो कितना लेता है अपने पास से? मैं आपको तीसरी बार बोल रहा हूँ, सुन लीजिए। उनसे हमसे बात होता है, भाई रानू भाई इस साल आप सब मिलके, मेरा निकनेम रानू भाई है इसलिए रानू भाई बोल रहा हूँ, भाई आप सब मिलके इस बार कितना दे सकते हैं? आपका कितना देने का है? आपका ज्यादा मत देना, हम दे नहीं पाएंगे। कभी 1 करोड़ 1.5 करोड़ तक बोलते हैं, पिछली बार 1.5 करोड़ बोले, हमने निगोशिएशन करके 1 करोड़ 30 लाख में लिया है। एज ए रिकॉर्ड में आपको टेंडर नहीं, अभी तक पावती है हमारे पास, सब कोई टेंडर का प्रूफ नहीं है।